आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। जयकुमार गोरे प्रकरणामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा हात, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या आरोपी तुषार खरातला फोन, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप। आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात त्यांनी यांना पाठवले आहेत। महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल, फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर। तर एवढे पुरावे असताना गोरेंवर कारवाई करणार का, रोहित पवार यांचा सरकारला सवाल। मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार, फडणवीसांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर महिलेला देण्यासाठी 1 कोटींची कॅश आली कुठून, सुप्रिया सुळे यांचा सवाल। जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून, 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले, हे या देशाला कळलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कॉल रेकॉर्ड बद्दल माहिती असेल, रोहित पवार सुप्रिया सुळेंवर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। तर चौकशी सुरू असून मुख्यमंत्र्यांना वाटलं म्हणून माहिती दिली, अजित पवार यांची प्रतिक्रिया। गृह खात्याकडनं ही माहिती त्यांना मिळाली असावी आणि ती सभागृहाला सांगणं त्यांना क्रमप्राप्त वाटलं म्हणून त्यांनी सभागृहाच्या समोर ठेवली। ते पूर्ण चौकशी तपास झाल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारामध्ये सहभागी, दिनो मोरिया देखील सहभागी, वकील निलेश ओझांचा दावा। आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करा, दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी। आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है, वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। दिशा सालियांच्या वकिलांना काय बोलायचं ते बोलू द्या, मला त्यावर काही बोलायचं नाही, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। दिशाला न्याय मिळायला पाहिजे, आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आमच्याकडे काही पुरावे नाहीत, दिशाचे वडील म्हणाले। त्यामुळे आधी पुरावे समोर आणा आणि आरोप सिद्ध करा, किशोरी पेडणेकरांचं आव्हान। आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा आणि जो कोणी आरोपी त्याला न्या ना फासापर्यंत। कोणी अडवलंय तुम्हाला? 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 जागांवर अडून बसले, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। 2014ला भाजप आणि शिवसेना युती टिकवण्यासाठी फडणवीसांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, मात्र भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आलेले, संजय राऊतांचं वक्तव्य। पण 2014 साली की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार ती तुटली।